स्टार्ट करतो. ओके, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर. तर या ठिकाणी ऑलरेडी आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे काही एमसीक्यू बघितलेले आहेत. क्वेश्चन नंबर आय थिंक आपण या ठिकाणी 16 पर्यंत आलतो. ओके, आता क्वेश्चन नंबर या ठिकाणी 17 चालू आहे आपला. हा, याचा आन्सर काही पद्धतीने सांगितलेला आहे. भावना, याचा आन्सर बी. ओके, ठीक आहे, चेक करतो मी. द सरफेस टेन्शन ऑफ द कोल्ड वॉटर is more than that of hot water. Yes, option number B is the correct answer. याचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. बघा, या ठिकाणी सरफेस टेन्शन आणि टेम्परेचर याचं काय रिलेशन आहे? जर समजा टेम्परेचर या ठिकाणी कमी झालं तर सरफेस टेन्शन काय होतं? कमी होतं. का वाढतं? काय होतं या ठिकाणी? सरफेस टेन्शन काय होतं? वाढतं. आणि टेम्परेचर या ठिकाणी इन्क्रीज झालं तर सरफेस टेन्शन काय होतं? कमी होतं. मग या ठिकाणी कोल्ड वॉटर आहे, टेम्परेचर याचं काय आहे? जास्त आहे, मग सरफेस टेन्शन याचं काय येणार आहे? कमी येणार आहे. ओके, आलं लक्षामध्ये का? जास्त काय वालंय? कोणते आन्सर? बघा, रिलेशन बी सर, बी. यस, ऑप्शन बी करेक्ट आहे. बघा, या ठिकाणी जर आपण समजा टेम्परेचरला कमी केलं सरफेस टेन्शन काय होतं? वाढतं. मग या ठिकाणी आपलं जे वॉटर आहे त्याचं टेम्परेचर काय आहे? कमीच आहे, म्हणजे टेम्परेचर याचं कमी होतंय आणि सरफेस टेन्शन काय होते? वाढतंय, म्हणजे मोर आहे. आलं लक्षामध्ये? ओके, चला त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 18 तुमच्या स्क्रीनवर आहे. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा, काय आहे क्वेश्चन नंबर 18? द डिफरन्स ऑफ प्रेशर बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड ऑफ द सोप बबल इज. म्हणजे एक सोप बबल आहे, त्याचा आपल्याला प्रेशरचा डिफरन्स इनसाइड अँड आउटसाइड विचारलाय. त्याचं म्हणजे पी आय मायनस P0 विचारलाय. यस, काही ऑप्शन बी फॉर का डी? बी फॉर बॉल. यस, ऑप्शन नंबर यस, बी फॉर बॉल, दॅट इज द 40/R. ओके, तर याचा आन्सर येईल 40/R येईल. कारण की या ठिकाणी हे जे आहे ते काय आहे? सोप बबल आहे, आणि सोप बबल मध्ये जे एक्सेस प्रेशर असतं दॅट इज इक्वल्स टू 40/R असतं, हे सर्वांना माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19 हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुमच्यासाठी फक्त 2 रुपयासाठी आहे. ओके, 2 रुपये काही कमी नाहीत, बट तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर समजा तुम्हाला आन्सर आलं तर तुम्हाला 2 रुपये भेटतील. क्वेश्चन नंबर 19 तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, हा, 2 रुपये कसे भेटणार, कुठे भेटणार ते विचारू नका. ओके, चला. यस, काईल, पार्थ, काईल याचा आन्सर, विठ्ठल, श्रावणी, सचिन, सोनाली, वैष्णवी. ओके, काईल यांचा आन्सर. बघा, क्वेश्चनला व्यवस्थित रीड करा, तुमच्याकडे टाइम आहे. Select the correct statement if a liquid surface is curved. जर समजा लिक्विड सरफेस कर्व असेल तर या ठिकाणी तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर ए बघूया. द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज लेस दॅन दॅट ऑन द कॉन्वेक्स साइड. या ठिकाणी बघा, असा सरफेस आहे, कोणता बी कर्व आहे, त्यांनी काय विचारलं? प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड, म्हणजे ही साइड, मधली साइड काय आहे? कॉन्केव्ह आहे, आणि बाहेरची कोणती आहे? कॉन्वेक्स आहे. तर कॉन्केव्ह साइडचं प्रेशर कमी असतं, असं त्यांचं ऑप्शन नंबर ए आहे. ऑप्शन नंबर ए बघा काय आहे? पी आय इज लेस दॅन P0. दिस इज द ऑप्शन नंबर ए. ओके, ऑप्शन नंबर सी येईल. कोण बोलते? सोनाली आहे बघा बरं काय येईल. चला ठीक आहे, प्रत्येकाचं मी सांगतो. बघा, ऑप्शन नंबर बी त्यांनी काय सांगितलंय बघा. ऑप्शन नंबर बी आहे द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज इक्वल टू द प्रेशर ऑन द कॉन्वेक्स साइड, म्हणजे पी आय इक्वल्स टू P0 सांगितलंय. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी काय सांगितलंय बघा, लक्ष द्या इकडं. द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज मोर दॅन दॅट ऑन द कॉन्वेक्स साइड, दॅट इज द पी आय इज ग्रेटर दॅन P0. आणि ऑप्शन नंबर डी सांगितले द प्रेशर ऑन द कॉन्वेक्स साइड इज ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे प्रेशर ऑन द कॉन्वेक्स साइड म्हणजे आउटसाइड, तर दॅट इज इक्वल्स टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ऑप्शन नंबर बघा, एक कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितला होता. या ठिकाणी बघा, स्पेरिकल ड्रॉप असेल किंवा स्पेरिकल बबल असेल. आता याला तुम्ही ड्रॉप कन्सिडर करा किंवा बबल. हे मधलं जे प्रेशर असतं इनसाइड प्रेशर असतं आणि हे आउटसाइड असतं. ओके,
आणि बाहेरचा जो सरफेस असतो तो असतो कॉन्व्हेक्स आणि मधला जो सरफेस असतो तो कोणता असतो कॉन्केव्ह असतो. तर या ठिकाणी एक लक्षात गोष्ट तुम्हाला आहे का, आपण ऑलवेज PI मायनस P0 घेतलं होतं, आठवलंय का? ऑलवेज आपण PI मायनस P0 घेतलं होतं. मग या ठिकाणी याचा अर्थ काय होतो, PI काय आहे जास्त आहे, P0 थोडं कमी आहे, कारण डिफरन्स ऑलवेज पॉझिटिव्ह आला पाहिजे. त्याच्यामुळेच आपण याला एक्सेस प्रेशर नाव दिलं ना, नाहीतर आपण याला एक्सेस प्रेशर कशाला म्हणलं असतं. एक्सेस प्रेशर म्हणजे या ठिकाणी जास्त प्रेशर म्हणजे PI ऑलवेज जास्त असतो. म्हणजे ऑप्शन कोणता येईल, ऑप्शन नंबर सी, दॅट इज द ऑप्शन नंबर सी. लक्षामध्ये ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. यस सोनाली बेटा, व्हेरी गुड. बट तू या ठिकाणी 2 आन्सर सांगितले होतीस, ऑप्शन नंबर बी बी सांगितली होतीस आणि ऑप्शन नंबर सी बी सांगितली होतीस. हा सचिन, नाही, नंतर करेक्ट समजलं तेव्हा सी सांगितलं. नाही नाही तसं नाही चालणार. एकच सांगायचं कोणतं बी. ओके, एक्झाम मध्ये असं नाही जमणार ना. येस तुझा आन्सर करेक्ट आहे, बट एकच आन्सर सांग. ओके, हा सचिन, येस व्हेरी गुड, सचिनचा आन्सर करेक्ट आहे. चला सर्वांना समजला हा कन्सेप्ट. ओके, क्वेश्चन नंबर 20 तुमच्या स्क्रीनवर आहे, न्यूमरिकल आहे, बघा लक्ष द्या इकडं, आणि स्ट्रेट फॉरवर्ड न्यूमरिकल आहे. क्वेश्चन नंबर 20. ओके, क्वेश्चन नंबर 20 काय आहे बघा, द एक्सेस प्रेशर इन अ सोप बबल ऑफ अ डायमीटर, या ठिकाणी आपल्याला डायमीटर दिलाय, डायमीटर कितना है भैया, अरे यार 10 mm है, 10 मामा थोड़ी है, 10 mm होता है वो. व्हेन द सरफेस टेंशन इज, अगर कैपिटल T 0.04 न्यूटन पर मीटर है, तो हमें क्या फाइंड आउट करना है, हमें एक्सेस प्रेशर फाइंड आउट करना है, लेकिन किसका, सोप बबल का. तर सोप बबलचं आपल्याला माहित आहे एक्सेस प्रेशर फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, PI मायनस या ठिकाणी P0 इक्वल्स टू फॉर्म्युला आहे 4T अपॉन R. तर या ठिकाणी रेडियस किती येईल रे, रेडियस इक्वल्स टू 5 mm घेऊ का, यस, आणि याला मी मीटर मध्ये कन्वर्जन करू 5 × 10⁻³ मीटर. मीटर मध्ये कन्वर्जन का करायचं, कारण की न्यूटन पर मीटर आहे, याला पण मीटर मध्ये कन्वर्जन करावं लागेल. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा, 4 × T ची व्हॅल्यू किती 0.04 अपॉन या ठिकाणी किती येईल 5 × 10⁻³ किती येईल -3. चला याचं कॅल्क्युलेशन करा फास्ट मध्ये, इकडे मी या बॉक्स मध्ये याचं कॅल्क्युलेशन करतोय. सर 32. यस करेक्ट, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आंसर, 32. इसका आंसर क्या है भैया, 32 आंसर है, करेक्ट, वही सही जवाब है इसका, 32 पास्कल. बघा या ठिकाणी मी आंसर फाइंड आउट करतो, PI मायनस P0 इक्वल्स टू, हा 4 4 are 16, या ठिकाणी 16 येईल, बट 2 डिजिट नंतर पॉइंट म्हणजे या ठिकाणी 0.16 अपॉन या ठिकाणी 5 इंटू 10चा पॉवर या ठिकाणी किती येईल +3. 10चा पॉवर +3 घेतला तर हा जो पॉइंट आहे हा पॉइंट इकडे शिफ्ट होतो, म्हणजे 160 होतं. 160 भागिले 5 करा, यस 160 अपॉन 5, यस 5 3 किती 15, 2 उरले 5 2 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे असतं पास्कल. दैट इज द ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आंसर, यही इसका सही जवाब है. ओके, तो ऑप्शन नंबर बी को ताला लगाया जाए, आपको 2.5 लाख रुपीज मिल जाएंगे. ओके, चला सर्वांना समजलं का, यस ऐश्वर्या गुड, ऑप्शन नंबर बी. चला त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 21 तुमच्या स्क्रीनवर आहे, सॉल्व्ह करायचा आहे किंवा मला हिंट सांगायची आहे काय फाइंड आउट करायचंय आणि कसं करायचंय, लक्षामध्ये. ओके, रेकॉर्डिंग चालू आहे ना आपली, हा चालू आहे. क्वेश्चन नंबर 21 तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा काय आहे क्वेश्चन नंबर 21. द एक्सेस प्रेशर इनसाइड अ एयर बबल ऑफ रेडियस, यहाँ पर हमें भैया क्या दिया है, हमें यहाँ पर रेडियस दिया है, कितना है 1 mm है. देन उसके बाद फॉर्म इनसाइड वाटर इज, सरफेस टेंशन दिया है 0.072. अरे या ठिकाणी एयर बबल आहे आणि तो वॉटर मध्ये या ठिकाणी काय झालेला आहे फॉर्म झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे एयर ड्रॉप असेल किंवा एयर बबल असेल किंवा वॉटर ड्रॉप असेल, त्याचा जो सरफेस टेंशन किंवा प्रेशर इनसाइड द बबल, सॉरी प्रेशर इनसाइड द एयर बबल फॉर्म्युला काय आहे T अपॉन R. ऑप्शन काय सांगितलं बेटा याचा, सोनाली सी. Yes, very good. Answer number yes 144. That is option number C is the correct answer. Okay, बघा या ठिकाणी 1 mm चं मीटर मध्ये कन्वर्जन करा, काय येईल 10चा पॉवर -3 मीटर. व्हॅल्यू पुट अप करा, काय येईल बघा 2 × 0.072 अपॉन या ठिकाणी करणार आहे 10चा पॉवर -3. हा याचं कॅल्क्युलेशन बघा, 72 दोन्ही किती होतात, 2 दोन्ही 4, 7 दोन्ही 14, किती डिजिट नंतर पॉइंट या ठिकाणी, किती डिजिट नंतर पॉइंट 3 डिजिट नंतर. त्याच्यानंतर 10चा पॉवर खाली बघा 10चा पॉवर -3 आहे, वर गेल्यानंतर काय होतो +3 होतो.
अरे सर वही क्या पूछने वाली बात है क्या? अगर नीचे माइनस है तो ऊपर जाएगा तो प्लस ही हो जाएगा ना। आप तो स्मार्ट हो यार। पी आर माइनस पी जीरो इक्वल टू 0.144 इंटू 10⁻3 तर या ठिकाणी त्याला मी 144 न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहू शकतो। या ठिकाणी समजा पास्कल मध्ये जरी दिलं असतं तरी आन्सर हे झालं असतं। दॅट इज ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर। यस राम वेरी गुड, आणि विठल वेरी गुड, सोनाली वेरी गुड। यस आप तीनों का मतलब आप तीनों यार लाजवाब है, आपका सही आंसर है। ओके चलिए क्वेश्चन नंबर 22 ये रहा आपके स्क्रीन पर, और स्ट्रेट फॉरवर्ड यहाँ पर डायरेक्टली हमें फॉर्मूला पूछा है। क्या है फॉर्मूला? सर वो जो फॉर्मूलेस है ना मुझे याद ही नहीं रहते। अरे कैसे याद नहीं रहते? डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड है फॉर्मूला। देखो एच इक्वल्स टू फॉर्मूला क्या है? अभी देखो एक किसी को पूछता हूँ मैं। किसको पूछो? श्रेया फॉर्मूला काय माहिती? हाइट ऑफ द लिक्विड कॉलम फॉर्मूला काय येईल? यस सर R is equal to 2t cos theta upon h rho g. यस A twice t cos theta upon rho g r। तर या ठिकाणी r इक्वल्स टू काय येईल मग राम? twice t cos theta upon या ठिकाणी काय येईल? जस्ट r ला इकडे शिफ्ट करा, h ला खाली शिफ्ट करा। यस rho g h किंवा h rho g twice t cos theta upon h rho g। ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आंसर। यस सही जवाब है, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आंसर। ओके चलिए आगे बढ़े। सर परत एक्सप्लेन करा ना। काही नाही मैं डायरेक्ट फॉर्मूला आहे बघ या ठिकाणी। rise or fall of the liquid inside the capillary tube h equals to twice t cos theta upon rho g r फॉर्म्युला आहे। आपल्याला या ठिकाणी r फाइंड आउट करायला सांगितलंय बघा, चारी पण ऑप्शन बघ r r r r। ओके तर r इक्वल्स टू r ला मग इकडे शिफ्ट कर, h ला इकडे शिफ्ट कर, फेराफेरी कर, twice t cos theta आणि हे h इकडे न्यूमरेटरला आहे, इकडे जाऊन डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे या ठिकाणी काय येईल rho g h येईल, किंवा या ठिकाणी तू h rho g असं पण लिहू शकतेस, म्हणजे या ठिकाणी तू असं पण लिहू शकतो डायरेक्टली एच रो जी। ओके चला क्वेश्चन नंबर 24 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा। थेरोटिकल क्वेश्चन आहे, सांगा बरं काही जणांचा आन्सर। क्वेश्चन नंबर 24 इफ अ लिक्विड डजंट वेट द मटेरियल, मतलब वो मर्क्यूरी है भैया, ऑफ अ कैपिलरी ट्यूब देन द लिक्विड इन इट। अगर हम यहाँ पर कैपिलरी ट्यूब में मर्क्यूरी को डालते हैं तो वहां पर क्या होता है? मैंने आपको इसका आंसर बताया था। यस क्या होता है? फॉल होता है या राइज होता है? फॉल वेट होतो म्हणजे क्या होता है? यस फॉल होता है। तो यहाँ पर यह आएगा, इसका आंसर फॉल्स आएगा। अगर यहाँ पर देखो क्या होता, इफ अ लिक्विड डजंट वेट की जगह पर अगर डायरेक्टली होता इफ अ लिक्विड वेट द मटेरियल ऑफ अ कैपिलरी ट्यूब देन द लिक्विड इन इट इज, क्या होता वहां पर आंसर इसका? यस राइज होता, क्योंकि वहां पर वाटर होता। यस ऐश्वर्या वेरी गुड। भावना उसका सी कैसे आएगा यार? हा श्रेया आय थिंक तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तिकडं। ठीक आहे रेकॉर्डिंग लेक्चर आहे आपलं, हे लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे, हे तुला भेटून जाईल। ओके डोंट वरी अबाउट दॅट। ठीक आहे तू लेफ्ट झालं तरी चालेल, कारण की स्क्रीन दिसतच नाही म्हणल्यावर मग काय। ओके चला क्वेश्चन नंबर 25 तुमच्या स्क्रीनवर आहे। आता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे बघा, ट्रिकी क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 25 देखो क्या है भैया, अ कैपिलरी ट्यूब व्हेन इमर्ज्ड वर्टिकली इन अ लिक्विड रिकॉर्ड्स राइज ऑफ द 3 सेंटीमीटर, मतलब h कितना दिया है? 3 सेंटीमीटर दिया है। If the tube is immersed in the liquid at an angle 60 degree with the vertical, the length of the liquid column along the tube will be। देखो कैसे है, यहाँ पर सिचुएशन अलग अलग दिया है। देखो यहाँ पर क्या दिया है, सिचुएशन अलग अलग। अगर भैया हम क्या करें, कुछ नहीं करें, सिर्फ सोते रहे तो क्या हो जाएगा सर? अगर हम सोते रहे ना तो सूरज कभी नहीं उगेगा सर, क्योंकि हम सो रहे हैं ना। हाँ मूर्खपणा करू नका, लक्ष द्या इकडे क्वेश्चन कडे बघा, इकडे काय अ कैपिलरी ट्यूब व्हेन इमर्ज्ड वर्टिकली इन अ लिक्विड रिकॉर्ड्स राइज ऑफ अ 3 सेंटीमीटर।
अगर हम भैया कैपिलरी ट्यूब को वहां पर अगर डीप करते हैं, इमर्ज करते हैं, तो 3 सेंटीमीटर हाइट हमें मिलती है। अगर हम इफ अ ट्यूब इज इमर्ज्ड इन अ लिक्विड एट एन एंगल ऑफ 60 डिग्री, पहले हम इसको वर्टिकली इमर्ज कर रहे थे, लेकिन हम अभी हमने क्या किया है, सिस्टम हमने चेंज किया है। इसको अगर हम कैपिलरी ट्यूब को 60 डिग्री से यहाँ पर हम रोटेट करते हैं, तो वहां पर इसका जो लेंथ है, ये लेंथ क्या आएगा, हमें फाइंड आउट करने को बोला है। यस, क्या आएगा इसका आंसर? ऑप्शन नंबर सी। सी, 6 सेंटीमीटर। ओके ठीक है, देखते क्या आएगा। चलिए, तो यहाँ पर देखिए भैया, एक ट्रायंगल बनता है। कौन सा ट्रायंगल? इसको हम ए नाम देते हैं, इसको बी नाम देते हैं, इसको हम सी नाम देते हैं। तो इन ट्रायंगल एबीसी में हम अगर cos थीटा को अप्लाई करते हैं, तो cos थीटा इक्वल्स टू, फॉर्मूला क्या बन जाता है भैया? cos थीटा इक्वल्स टू, यस, क्या बनता है? h अपॉन, h कौन सा है? देखिए h कौन सा है, ये भैया h है, ये h है, और ये यल है। ये हमें फाइंड आउट करने को बोला है यल, और ये तो डायगोनल, मतलब देखो ये डायगोनल है, 1 मिनट, ये डायगोनल यल है। ओके, ये हमें फाइंड आउट करने को बोला है। बात समझ में आ रही है ना आपको? अरे यार देखो, 1 मिनट, इसको मैं रब करता हूँ और अच्छी तरीके से डायग्राम निकाल के आपको समझाने की मैं कोशिश करता हूँ। यार देखो, पहले हमने क्या किया था, उसको वर्टिकली इंसर्ट किया था, देन उसके बाद हमने यहाँ पर क्या किया, इसको इंक्लाइनली क्या किया है, इस कैपिलरी ट्यूब को हमने क्या किया है, इंसर्ट किया है। ओके, तो ये जो एंगल है, ये एंगल क्या है, 60 है। तो पहले का जो हाइट था, ये हाइट है पहले का, ये हाइट h, और अभी हमें क्या फाइंड आउट करना है, ये यल फाइंड आउट करना है। मतलब अभी जिसका जो लेंथ है, ये कितना आएगा कैपिलरी ट्यूब का, और ये कितने हाइट से ये राइज होगा, यल हमें फाइंड आउट करना है। ओके, तो कैसे फाइंड आउट करें? cos थीटा इक्वल्स टू एडजेसेंट अपॉन डायगोनल, दैट इज द हाइपोटेन्यूज, यल आएगा। ओके, यहाँ पर क्या आएगा, एल आएगा, और हमें यल फाइंड आउट करना है। देयरफॉर यल इक्वल्स टू क्या आता है, h अपॉन क्या आता है, cos थीटा आता है। तो h अपॉन cos यहाँ पर कितना है, 60 है, और h का वैल्यू कितना है भैया, देखो डायरेक्टली यहाँ पर पुट कीजिए। तो यहाँ पर मैं इस साइड पुट करता हूँ, तो यल इक्वल्स टू h का वैल्यू कितना है, 3 है, और cos 60 का वैल्यू कितना है भैया? चलो मैथ वाले, अरे यार झोपा काढू नका, सांगा cos 60 ची व्हॅल्यू किती असते, लवकरात लवकर। तूफान थमना नहीं चाहिए, आपके अंदर की जो आग है ना, उसको बुझा मत देना। 1/2। 1/2, यस, वेरी गुड राम, यस वेरी गुड। यहाँ पर आएगा 1/2 आएगा, और ये 2 ऊपर जाएगा, मतलब ऑप्शन नंबर सी आएगा। यस, 3 2 6। यस, आई थिंक किसने तो बताया था इसका आंसर, किसने बताया था इसका आंसर? मैंने, सोनाली। यस, सोनाली, वेरी गुड वेरी गुड, गुड यार। सोनाली, आपका कॉलेज कौन सा है? राजा रघुनाथराव कॉलेज भोर। भोर का? हाँ। पुणे में आता है ना, पुणे में आता है ना वो? नहीं सर। हाँ, डिस्ट्रिक्ट कौन सा है? पुणे। पुणे आता है ना, ओके ओके, गुड गुड, यस, सही जवाब दिया आपने। चला, या ठिकाणी त्याच्यानंतर आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 26। क्वेश्चन नंबर 26 तुमच्या स्क्रीनवर आहे, आणि हे जे क्वेश्चन्स आहेत, आता हे क्वेश्चन चालू झालेले आहेत आपले फ्लुइड डायनामिक्सचे। आतापर्यंत आपण फ्लुइड स्टॅटिक्सचा पार्ट खतम केलेला आहे। या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 26 तुमच्या स्क्रीनवर आहे। ओके, बघा, द फ्लडेड रिवर इज एन एग्जाम्पल ऑफ, कौन सा आएगा यार इसका आंसर? फ्लडेड रिवर है, मतलब यहाँ पर फ्लड है, बहुत खतरनाक, यहाँ पर उसको हम मराठी में पूराला म्हणतो, हा, नदीला पूराला। तर ते एक्झाम्पल कशाचं असेल? यस, पाठ, व्हेरी गुड, यस वैष्णवी, गुड, ऑप्शन नंबर बी, दॅट इज द टर्बुलंट फ्लो। मी तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रीमलाइन फ्लो काय असतो, किंवा या ठिकाणी लॅमिनार फ्लो काय असतो, हे तुम्हाला सांगितलं होतं, आणि टर्बुलंट फ्लो काय असतो। ओके, बघा, जे लेयर्स असतात फ्लुइडचे एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करतात, तर त्याच्यामुळे हा जे फ्लो येईल, त्या फ्लोला काय म्हणायचं? टर्बुलंट फ्लो म्हणायचं। ऑप्शन नंबर बी। अगर आपको डेफिनेशन पूछा भैया टर्बुलंट फ्लो का, तो क्या आएगा? यस, द फ्लो इन विच द एडजेसेंट लेयर ऑफ द फ्लूइड विल इंटरसेक्ट ईच अदर। तो यहाँ पर जो लेयर्स है, ये फ्लूइड के इंटरसेक्ट होते हैं, तो यहाँ पर उसके कारण हम उसको क्या बोलते हैं? टर्बुलेंट फ्लो बोलते हैं।
चलिए यहाँ पर क्वेश्चन नंबर 27 थ्योरेटिकल क्वेश्चन है, ये रहा आपके स्क्रीन पर। तो क्या आएगा क्वेश्चन नंबर 27 का आंसर? इफ अ रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर देन 2000 द फ्लो ऑफ लिक्विड इज। इसका भी आंसर मैंने आपको बताया था। यस, क्या आएगा पार्थ? ऑप्शन नंबर बी आएगा इसका। यस ऐश्वर्या, ऑप्शन नंबर बी। यस गुड, वेरी गुड। इसका क्या आएगा? ऑप्शन नंबर बी आएगा, दैट इज द टर्बुलेंट फ्लो। इसका मैंने आपको बताया था। देखिए अगर रेनॉल्ड्स नंबर भैया लेस देन अगर 1000 है तो ये क्या होता है? हमारा लैमिनार फ्लो होता है, पता है ये। अगर रेनॉल्ड्स नंबर अगर ग्रेटर देन 2000 है तो ये फ्लो कौन सा होता है भैया? जिसका आंसर आपने बताया है, टर्बुलेंट फ्लो होता है। एंड अगर रेनॉल्ड्स नंबर बिटवीन 1000 टू 2000 है तो जो फ्लो होता है वो कौन सा होता है? अनस्टेडी फ्लो होता है। यस, आ गई बात भेजे में? यस वेरी गुड राम, सोनाली, यस गुड बेटा, यस गुड। चला क्वेश्चन नंबर 28 तुमच्या स्क्रीनवर आहे आणि हा क्वेश्चन एकदम फुकट मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे। याला काही तुम्हाला पैसे भेटणार नाही। क्यों सर? इसके हमें पैसे क्यों नहीं मिलने वाले हैं? अरे यार पहले थोड़ी मिले आपको पैसे, तो इसके क्यों मिलेंगे? खत्म हो गए। जाहिर सी बात है। हाँ अगर आपको पहले पैसे मिलते तो इसके भी जरूर मिलते, है ना? राम बराबर है क्या? यस सर। हाँ देखिए अभी कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ अ लिक्विड डज नॉट डिपेंड्स ऑन, तो क्या आएगा भैया इसका आंसर? वेलोसिटी ग्रेडियंट, एरिया ऑफ लेयर, डायरेक्शन ऑफ लिक्विड, नेचर ऑफ द लिक्विड। क्या आएगा? देखिए हिंट बताओ आपको मैं। चलो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी क्या बताता है? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी में बताता है एफ वी इक्वल्स टू, क्या है फॉर्मूला? ईटा इंटू ए इंटू डीवी अपॉन डीएक्स। ये है न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी, विस्कस फोर्स इक्वल्स टू, ये कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी। तो हमें क्या पूछा है? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी पूछा है। तो ये ईटा, ईटा किसके किसके ऊपर डिपेंड है? तो यहाँ पर डज नॉट डिपेंड पूछा है, लेकिन डिपेंड किसके किसके ऊपर है? ये वेलोसिटी ग्रेडियंट इसके ऊपर डिपेंड है, तो ये आंसर नहीं आएगा। एरिया, नेचर, ये भी नहीं आएगा। नेचर, नेचर के ऊपर आएगा। यस, डेंसिटी के ऊपर डिपेंड होता है, तो ये भी नहीं आएगा। तो यहाँ पर आएगा डायरेक्शन ऑफ द लिक्विड फ्लो। अगर यहाँ पर ऐसे पूछा होता कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी डिपेंड ऑन, तो यहाँ पर आएगा वेलोसिटी ग्रेडियंट, एरिया ऑफ लेयर एंड द नेचर ऑफ द लिक्विड। देखो क्वेश्चन ना घुमा फिरा के पूछा जा सकता है। ऑप्शन नंबर सी। यस सोनाली, ऐश्वर्या वेरी गुड, यस गुड। देन उसके बाद किसने आंसर दिया है? भावना, यस गुड बेटा, यस राम गुड। उसके बाद चलो शायद इतने ही है। यस गुड, वेरी गुड। चलिए क्वेश्चन नंबर यहाँ पर 29 ये रहा आपके स्क्रीन के ऊपर, और थ्योरेटिकल क्वेश्चन है, नहीं न्यूमेरिकल क्वेश्चन है। देखो क्वेश्चन नंबर 29 क्या है? क्वेश्चन नंबर 29, an incompressible liquid flows through a uniform cross sectional tube with velocity, यहाँ पर हमें वेलोसिटी दिया है 12 सेंटीमीटर पर सेकंड है। इफ द थिकनेस ऑफ द लिक्विड लेयर इज, अच्छा यहाँ पर थिकनेस दिया है, dx दिया है 0.8 सेंटीमीटर दिया है, देन द वेलोसिटी ग्रेडियंट मतलब हमें dv अपॉन dx पूछा है। तो देख इस बात की डायरेक्टली फॉर्मूला में वैल्यू पुटअप कीजिए, dv अपॉन dx। तो dv क्या है? 12 है, dx क्या है? 0.8 है। तो करिए फाइंड आउट, फिर करिए इसका डिवाइडेशन कितना आता है? 12 अपॉन 0.8, कितना आएगा? 8 8 ऑप्शन नंबर अरे बघा ना या ठिकाणी काय येईल? 8 1 8, 4 उरले, या ठिकाणी 40 झाले, 8 पंचे 40, 15 येईल ना? ऑप्शन नंबर ए आएगा इसका। ए सर। यस, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आंसर। और इसका जो यूनिट आता है ये क्या आता है? पर सेकंड आता है। तो पर सेकंड मतलब क्या आता है? या सेकंड इनवर्स, दैट इज दी आएगा 15। तो आंसर आएगा इसका 15 पर सेकंड। ओके, तो ये होता है वेलोसिटी ग्रेडियंट dv अपॉन dx। चलो सबको समझ में आ गया, राइट? चलिए अभी लास्ट 3 क्वेश्चन है हमारे पास।
चलो लास्ट 3 क्वेश्चन। यस राम वेरी गुड, यस भावना वेरी गुड। चलो यहाँ पर क्या दिया है हमें डायरेक्टली, बहुत इजी क्वेश्चन है। क्वेश्चन नंबर 30 ये रहा आपके स्क्रीन के ऊपर। हमारे पास टाइम कितना है भैया? क्वेश्चन नंबर 30 देखिए क्या है। Two small spheres of radii R and 2R fall through a viscous liquid with the same constant speed. The viscous force experienced by them are in the ratio. तो ये स्टोक्स लॉ का है भैया, स्टोक्स लॉ। चलो 10 मिनट बचे। हाँ देखिए स्टोक्स लॉ का एक एग्जांपल है। तो हमें 2 स्फीयर दिए हैं, ये 2 स्फीयर जिसका रेडियस एक का है R एंड एक का है 2R, और ये क्या हो रहे हैं लिक्विड में, क्या हो रहे हैं फॉल हो रहे हैं, जिसका जो स्पीड है ये स्पीड क्या है भैया सेम है। देखिए विद कांस्टेंट स्पीड दिया है। तो हमें रेशियो निकालना है किसका, द रेशियो ऑफ द विस्कस फोर्सेस एक्सपीरियंस्ड बाय देम आर इन द रेशियो ऑफ। तो हमें यहाँ पर FV1 अपॉन FV2 फाइंड आउट करना है। तो स्टोक्स लॉ हमें पता है, क्या है स्टोक्स लॉ, FV इक्वल्स टू 6 पाई इंटू ईटा RV। ठीक है, वेलोसिटी कांस्टेंट है, ईटा कांस्टेंट है, 6 पाई तो कांस्टेंट है। तो मैं यहाँ पर FV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R लिख सकता हूँ। तो यहाँ पर आएगा R1 अपॉन यहाँ पर आएगा R2। R1 का वैल्यू है R और इसका है 2R, R कैंसल तो 1 अपॉन 2, दैट इज द ऑप्शन नंबर बी। सही बात है? 1s. Yes, 1:2 is the correct answer. ओके चलिए क्वेश्चन नंबर 31 ये रहा आपके स्क्रीन पर। और इस क्वेश्चन में किसी को कोई दिक्कत, स्टोक्स लॉ आपको याद करना है। विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, रेडियस ऑफ द ट्यूब एंड द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट। ओके यस, ऑप्शन नंबर बी करेक्ट बेटा। ओके चला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 31 तुमच्या स्क्रीनवर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन डायरेक्ट डायरेक्ट काय डायरेक्ट गोळा लावायचा नाही, फॉर्म्युला आहे। ओके नाशिकचं कोणी आहे का रे? यस सर। कोण आहे नाशिकचा? यस श्रावणी। कोण आहे नाशिकचं? श्वेता। ओके 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 श्रावणी पण नाशिकची आहे का? श्रावणी पण नाशिकची आहे का? यस सर। ओके ओके हाँ ठीक है। चला क्वेश्चन नंबर 31 सांगा आंसर काय है। विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट फॉर्मूला फॉर द टर्मिनल वेलोसिटी ऑफ अ बॉडी इन अ विस्कस लिक्विड? क्या आएगा भैया इसका आंसर? 2/9। 2/9 कहां पर है? ऑप्शन नंबर बी है, सी है, डी है। यहाँ पर R² आएगा इनटू कौन सा आएगा फिर? ऑप्शन नंबर राम। टर्मिनल वेलोसिटी रिलेटेड हो गया ना सर? नहीं बेटा टर्मिनल वेलोसिटी रिलेटेड नहीं है, इंक्लूड है इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी, देन बर्नौलीज इक्वेशन, ये पूरा का पूरा रिलेटेड पार्ट है। इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी से आगे टर्मिनल वेलोसिटी हमारे सिलेबस में है, आगे आप एक बार चेक कीजिए। ओके भावना सर तुम्ही नाशिकचे आहात का? नाही मी नाशिकचा नाहीये, बट माझं इंजिनिअरिंग नाशिक मधून झालेलं आहे, KK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक मेकॅनिकल। हा क्लासमेट वगैरे भरपूर नाशिकचे आहेत, भरपूर फ्रेंड सर्कल नाशिकचा आहे, जवळपास 4 इयर नाशिक मध्ये होतो। वैष्णवी मग कुठले आहात सर तुम्ही? आम्ही इकडले नांदेडचे आहेत आम्ही। Yes, Nanded. The city is known for the most of the NEET aspirant. नांदेडला या ठिकाणी आपले क्लासेस आहेत आणि नीटचे खूप सारे विद्यार्थी आपल्याकडे येतात। हा बघा याचा आन्सर काय येईल मग? ओके काय येईल याचा ऑप्शन? ऑप्शन नंबर सी आय थिंक, बरोबर आहे का? ऑप्शन नंबर यस सी इज द करेक्ट आंसर। डायरेक्टली फॉर्म्युला आहे क्रिटिकल
सॉरी टर्मिनल वेलोसिटी इक्वल्स टू 2/9 r² g इंटू या ठिकाणी येईल रो मायनस सिग्मा अपॉन या ठिकाणी येईल इटा. ओके, डायरेक्टली फॉर्म्युला आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. चला लास्ट क्वेश्चन नंबर 32 तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, चला करा फाइंड आउट क्वेश्चन नंबर 32. करा बराबर फाइंड आउट. काय बघा, अ ड्रॉप ऑफ रेडियस, यहाँ पर हमें क्या दिया भैया, r दिया है 2 × 10 का पावर है -5. या ठिकाणी मीटर मध्ये घ्या, मीटर मिसिंग आहे, हे मीटर मध्ये घ्या. एंड डेंसिटी रो दिया है, कितना है 1.2 × 10 का पावर है 3 kg/m². देन उसके बाद पास थ्रू ईयर द विस्कोसिटी दिया है, विस्कोसिटी मतलब ईटा दिया है, कितना है यस 1.8 × 10 का पावर है -5 Nm/m². ओके, नेग्लेक्टिंग बियॉन्सी ड्यू टू ईयर द टर्मिनल वेलोसिटी ऑफ द ड्रॉप. बियॉन्सी नेग्लेक्ट करने को बोला है, मतलब यहाँ पर हमें जो रो लेना है, तो रो का जो वैल्यू है एक मिनट, जो हमें सिग्मा लेना है, सिग्मा का जो वैल्यू है हमें लेना है 0. ओके, तो टर्मिनल वेलोसिटी का फॉर्मूला सबको पता है, v = 2/9 r² g इंटू या ठिकाणी सिग्मा येणार नाही, फक्त या ठिकाणी काय येईल रो मायनस सिग्मा येणार नाही, सिग्माची व्हॅल्यू 0 म्हणजे या ठिकाणी फक्त येईल रो. लक्षामध्ये, कारण की आपण बियॉन्सी फोर्स काय केलेला आहे, नेग्लेक्ट केलेला आहे, सिग्मा येणार नाही, या ठिकाणी येईल ईटा. व्हॅल्यू पुटअप करा. हा 2/9 r² ची व्हॅल्यू म्हणजे असं लिखू शकतो का मी, इंटू r ची वैल्यू r², डायरेक्टली या ठिकाणी 4 × 10 का पावर यहाँ पर आएगा -10 आएगा. ओके, देन उसके बाद या फिर ठीक है डायरेक्टली उसको मैं डबल लिखता हूँ, तो क्या आएगा 2 × 2 × 10 चा पावर -5 × 10 चा पावर -5. त्याच्यानंतर काय जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8. रो ची व्हॅल्यू किती आहे 1.2 × 10 चा पावर 3 आहे. त्याच्यानंतर ईटाची व्हॅल्यू किती आहे 1.8 × 10 चा पावर -5, 10 चा पावर -5, 10 चा पावर -5 कॅन्सल. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आणखीन कॅन्सल होतं का काय काय, 9 नी समजा आपण जर 1.8 ला मल्टिप्लाय केलं तर काय होतं, चला ठीक आहे 2 ला इथं मल्टिप्लाय करतो 0.9 होतं, 0.9 × 9 किती होतं 9981, म्हणजे 0. या ठिकाणी किती होईल 9981 म्हणजे या ठिकाणी 8.1 येईल. याले का लक्षामध्ये बघा कॅल्क्युलेशन, तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 2 × 2 4 येईल, सो 4 × यहाँ पर आएगा 4 × 9.8 येईल या ठिकाणी. त्याच्यानंतर आणखीन काय येईल 1.2 येईल, आणखीन 10 चा पावर हा -5 हा +3 किती झाला -2 झाला, डिवायडेड बाय यस. त्याच्यानंतर या ठिकाणी 9 9 = 81, तर या ठिकाणी येईल 8.1 येईल. लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर याला सॉल्व्ह करा. चला याला सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल बघा, यस. देन उसके बाद क्या आएगा, चला आता काय करायला मल्टिप्लिकेशन करा वरच्याने. आता 9.8 ला नियरली इक्वल टू 10 कन्सिडर करा. जर 9.8 ला नियरली इक्वल टू 10 कन्सिडर केलं तर काय येईल बघा, या ठिकाणी याला थोडं खाली घेतो मी. बघा एक लक्ष द्या, याला 10 कन्सिडर केलं तर हे किती होतात 12 होतात, तर 12 × 4 किती होतात 12 × 4 12 × 4 48 राईट. त्याच्यानंतर खाली येतं 8.1, 8.1 ला फक्त 8 कन्सिडर करा, आणि त्याच्यानंतर 10 चा पावर येतो -2. 8 ने डिवाइड करा, 8 × 5 = 40, 8 संग 48. यस, ऑप्शन नंबर ओके. तर या ठिकाणी येईल नियरली इक्वल टू ना 6 × 10 चा पावर येईल -2, हे येईल मीटर/सेकंद मध्ये. जर आपण याला सेंटीमीटर/सेकंद मध्ये कन्वर्जन केलं तर हे येते 6 सेंटीमीटर/सेकंद. हे नियरली इक्वल टू आलं, म्हणजे एक्झॅक्ट किती येईल 5.8 येईल, कारण की आपण हे 8.1 ला आपण नेग्लेक्ट केलंय. या ठिकाणी डिनॉमिनेटर जास्त आहे म्हणजे न्यूमरेटर कमी येईल, म्हणजे या ठिकाणी 6 येणार नाही, ऑफकोर्स 5.8 येईल.
ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. याची तुम्हाला पीडीएफ भेटेल. ओके, हा याची पीडीएफ तुम्हाला ग्रुपवर भेटेल. या पूर्ण 32 क्वेश्चनची उद्या सकाळी 8 वाजता जॉईन व्हा. सकाळी आपला जो क्लास झालेला नव्हता कारण की काहीतरी प्रॉब्लेम होता यार झूम ऍपचा, बकवास झाला. ठीक आहे, आता म्हणजे रागून याचा काही उपयोग होणार नाही. झूम ऍपवर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. उद्या सकाळी 8 वाजता जॉईन व्हा आणि उद्या 8 ला एक क्लास होईल आणि 5:30 ला एक होईल. 5:30 ला आपण पेपर डिस्कशन करूया. थोडं रिझल्ट मध्ये मॉडिफिकेशन आहे. ओके, चला, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.